नमस्कार मित्रांनो, ठरलं तर बघ या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. सुमनच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं हे मात्र प्रतिमाला कळतं. प्रतिमा विचारते मंगळसूत्र कुठे. त्यावेळेस ती हरवलं कुठेतरी, चोरी गेलं असं बोलते. त्यावेळेस ती मालकाने सांगितलं असं ओरडते त्याच्यावर. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी सायली देखील येते आणि सर्वांचं संभाषण असं होतं की सोनं कुठं गेलं म्हणून. इकडे अस्मिता आणि कल्पना रोडने चाललेल्या असतात. बाळाची चांगली त्यांनी खरेदी केली असती. कल्पना देखील टोमणं मारते की सगळी बाळासाठीच खरेदी केलीस, तुझ्यासाठी काहीच खरेदी नाही केली. हो, इच्छाच नाही असं अस्मिता देखील बोलते. ती खूप थकलेली असते. आपण घरी जाऊयात का असं ती बोलते. पण त्याच वेळेस कल्पना तिला पाणी काढून देते आणि तू पाणी पी असं बोलते. पण इकडं नेमकं सचिन अस्मिता संग चाळी करत असतो. तिला गळ्यात काय भीड देत असतो, त्याच्या गालावर काय किस करत असतो. इकडं मैपत आणि नागराज यांच्यामध्ये पुन्हा संभाषण होतं. माझ्यासमोर कसा पडला आहेस तू, तुझ्यात काही ताकद नाही. त्यावेळेस तो बोलतो, तुमच्याकडं तर माणसं देखील नाही माझ्यावर पाळत ठेवायला. आळीपाळीने तुम्ही माझ्यावर पाळत ठेवताय. त्यावेळेस तुझाच माणूस तुझ्यावर पाळत ठेवत आहे आणि तुला जर बाहेर पडला तर तुला देखील तो ठोकून टाकेल असं तो बोलतो. इकडे रविराज देखील विचारतो, तू नागराजचा पाठलाग केलास हे आम्हाला का कळवलं नाहीस आणि असं निर्जन स्थळी तू का गेलीस. चल आपण कंप्लीट करूयात. त्यावेळेस ती नको. त्यावेळेस ती सर्व किस्सा घडलेलं सांगते. त्या सायली देखील प्रॉमिस मागते की पुन्हा असं करणार नाही याचं वचन द्या. इकडे सचिन आणि अस्मिताचे चाळे चालूच असतात. आता हे चाळे मात्र अस्मिता बघते, कल्पना देखील बघते. कल्पना तर आश्चर्यच वाटतं. म्हणजे यापूर्वी जे घडलेली घटना होती अस्मिता सांगितली ती खरीच आहे. ही खूप रडकुंडी आलेली असते. इकडं ती निघून जाते आणि हे दोघे गाडीमध्ये बसतात. पण बसताना सचिन बघतो. सचिन घाबरून तिच्या पाठीमागं लागतो. इकडे अर्जुनला ती कॉल लावते आणि पटकन घरी ये असं बोलते. काय झालं आहे असं मम्मा असं तो विचारतो. पण कल्पना काही सांगेना. शेवटी पटकन रविराजच्या घरातून अर्जुन आणि सायली निघतात. काही घडलं असेल का काय असं रविराजला वाटतं. आम्ही येऊ का असं तो विचारतो. इकडे ही खूपच रडत असते. तिच्या पायाखाली जमीन सरकलेली असते, कारण चक्क तिच्या नवरातीने दुसऱ्याच्या मिठीमध्ये बघितलेला असतो. सचिन देखील तिथं आलंस. सचिन पुढे जाऊन समजू लागतो. त्यावेळेस कल्पना त्याला थांबवते. तिथंच थांब, अगदी तू आमचं नाक कापलंस, इतकं निर्लज्ज वागलास, नीच वागलास तू असं ती कल्पना बोलते. अस्मिता देखील खूप तोंड ओरखते त्याच्यावर. त्याच वेळेस कल्पना हे देखील बोलते, तुला आमच्या घराची आबरू काळली नाही का, आमच्या मुलीमध्ये काय तुला कमी दिसलं. त्याच वेळेस अर्जुन आणि सायली देखील त्या ठिकाणी येतात. अस्मिताचा रडकुंड चेहरा पाहून अर्जुनला तर खूपच वाईट वाटतं. काय घडला याचा अंदाज अर्जुनला आलेला असतो, मात्र सायलीला काहीच माहीत नसतं. ती सारखी खोलून खोलून विचारते. पण शेवटी कल्पना खूप डेअरिंग करून सर्व घडलेला प्रकार सांगते आणि बोलते की हा माणूस आपल्यासंग कसा वागला आहेस, हिने लाज ठेवली नाही. अस्मिता मी ब्युटिफुल नाही का असं म्हणून डायरेक्ट समोर येते आणि त्याला खूप प्रश्न करते. माझ्यामध्ये काय कमी आहे असं ती विचारते. आता सचिन आणि शांत बसलेला असतो आणि अस्मिताला खूप बोलत असते. इकडे अर्जुन खूप चिडलेला असतो. अर्जुन त्याच्या सनकन कानामागं ओढतो. दुसऱ्यांदा कानामागं खाल्लं तरी त्याचे कानठळ्या बसत नाहीत. तो त्याची गचंटी पकडतो. कल्पना प्रताप देखील त्याला बोलू लागतात. मागतं त्याच्या पाठीमागून पूर्णाजी आवाज देते. त्यावेळेस अर्जुन थांबतो आणि पाठीमागं वळून बघतो तर पूर्णाजी आलेला आहे. तर पूर्णाजी काय निर्णय घेईल